नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आता आम्ही आलो आहे मालवणमध्ये कुणकेश्वरमध्ये। तर तिथं इतकं सुंदर असं मंदिर आहे, भोले बाबांचंच मंदिर आहे आणि असं मस्त प्रसन्न वातावरण होतं, कडक ऊन पडलेलं होतं आणि जवळच समुद्राच्या लाटा आणि समुद्राचे इतकं छान वातावरण आनंदमय झालेलं होतं। आम्ही सगळेजण तिथं आलो आणि त्यानंतर इथं समुद्राचं पाणी बघा आणि लाटा पण बघा, एकदम मन असं आनंद आणि बहरून गेलं होतं। खाली जायला आहे ना बंदी होती, पण मग आम्ही ना वरतीच उभं राहूनच समुद्राचा आनंद घेतला। असं खूप वेळ पाहावं असं वाटत होतं पाण्याकडे, खूप वेळ असं मन प्रसन्न होऊन जात होतं। आणि ह्या ज्या लाटा आहे ना, ह्या इतक्या सुंदर वाहत होत्या, एकापाठोपाठ अशा ह्या लाटा येत होत्या ना, तर खूप भारी वाटत होतं। आम्ही मागच्या वेळेस ना खाली पाण्यात इथं उभं होतो आणि मस्त पाणी खेळलो होतो, पण आता आहे ना बंदी असल्यामुळे आम्हाला काही खाली जाता नाही आलं। मग आम्ही वरूनच आनंद घेतला आणि बघा ह्या लाटा आणि असं किती का वेळ, किती कंटाळा आला, किती काही झालं तर किती का वेळ आपण बघू शकतो आणि आपल्याला कंटाळा येत नाही। त्यानंतर इथं मंदिरात आलो, मध्ये भोले बाबांचं मस्त दर्शन घेतलं, खूप छान वाटलं भोले बाबांचं दर्शन। श्रावण महिन्यातला पहिल्याच गुरुवारी आमचं इथं भोले बाबांचं दर्शन झालं आणि खूप मस्त वाटत होतं। दर्शनाला काही गर्दी नव्हती, पहिलाच दिवस होता ना, आता इथून पुढे रोज म्हणजे महिनाभर तर गर्दीच राहील। तर त्यानंतर आम्ही इथं बाहेर आलो, बाहेर आल्यानंतर आहे ना इथं आम्ही मग फोटो काढल्यानंतर मग इथं बाहेरचा परिसर खूप सुंदर वाटत होता आणि इथं बरेचसे लांबून भाविक येतात, सगळेजण मस्त समुद्राचा किनारपट्टीचा आनंद घेतात, काही दर्शनं घेतात। तर काम पण खूप छान केलेलं होतं मंदिराचं आणि काम म्हणजे एकदम बारीक पेंटिंग आणि डिझाईन इतकी सुंदर बनवलेली होती। इथं आता परत बाहेर आलो आम्ही आणि बाहेर आल्यानंतर सगळेजण इथं मस्त समुद्राच्या, मस्त पाण्याचा, मस्त लाटांचा मस्त आनंद घेत होते आणि काम तर बघा खूप छान बारीक डिझाईन बनवलेली होती। तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणी इथं आले आहे का ते मला नक्की सांगा। कुणकेश्वरचं हे महादेवाचं मंदिर आहे इथं। तर अजून आम्हाला पुढे जायचंच आहे, पुढे अजून भरपूर ठिकाणी, बीचच्याच ठिकाणचे भरपूर काही ठिकाणं आहे, तर ते पण तुम्हाला व्हिडिओ येतीलच। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।